थोडक्यात वाचली, झोपली म्हणून जाता जाताच कार्यक्रम होता गावातच. मग काय तुम्हाला देऊनच पळालात का राहुल? तू पळालात का? हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कडेगावला आलो आहे. कडेगावला जेसीबीचा आवाज येतोय मागं, आवाज येतो. वहिनीसोबत आलो दवाखान्यात. मी घरी बसून म्हटलं काय करायचं, येतो तुमच्याबरोबर. बड्डेचा ब्लॉग टाकतोय, थंबनेल तेवढं बघतोय कुठलाच चांगला असेल. एवढी क्वालिटी थंबनेल चांगली नाही, तरी पण ट्राय करतोय चांगला होतोय का नाही ते. ब्लॉग काय एवढा पण चांगला नाही झाला आणि बड्डे सेलिब्रेशन मोठं नाही झालं, थोडकं मोडकं केले. बघा तेवढं असेल ते. आवडला तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि कमेंट काहीतरी करा. काय रे, काय झालं? नाही रे, बसायचं जेसीबी मध्ये. जेसीबी आपल्याकडेच नाही, आपण बाहेर आलोय. चल चल इकडे चल, चल चल की, आपल्या इकडचे नाही जेसीबी. जो व्हिडिओ टाकतोय कालचा बड्डेचा, त्याचा थंबनेल एवढं चांगलं नसतं, कारण फोटोच नाही ती काढले दीदीने सुद्धा, आणि व्हिडिओसुद्धा नाही बनवलं, त्यामुळे व्हिडिओसुद्धा कमी दिसणार. काय काय व्हिडिओ काढलेत ते पण एवढे चांगले नाहीत आले. केस नाही काय होतं रे, फोटोसाठी होऊन झाले ते केस पूर्ण. कडेगावमध्ये आलो, मातोश्री हॉस्पिटल. सोनू, मी, वहिनी, पिल्लू, दीदी. ये की सोनू काका, ते होणार नाही जाणार. लागल वर. A few moments later. A few inches later. A few moments later. बनवला. 1 hour later. किती जण आहे ती? माग पण आहे ज्योतिवाला लय बघा आहे तो, लय जण आहे. गाडी बघ पुढं चिकटली असते बघ. हो, थोडक्यात वाचली, झोपली म्हणून जाता जाताच कार्यक्रम होता गावातच. मग काय हे सर्वजण ज्योतिबाला चालले होते आणि ह्यांच्या गावामध्येच लाईटीची लाईन आहे, ते तिथे थटले असे जातानाच. त्यांच्या गावामध्ये कार्यक्रम झाला असता. A few moments later. किती गाड्या आहेत? लय नाही माग बघ इकडे लाईन राहू दे, पुढल्या पुढे पण लय आहेत त्या गाड्या. A few moments later. कडेगावमधून आलोय मग घरी. आता थोडं यूट्यूब बघतो, ट्रिगर इन्स्टांचे व्हिडिओ, आणि मी काय थंबनेल तयार केलं तर माझ्या मित्रांना पाठवलेत. बघू ते काय म्हणतात, ते कुठला चांगला असेल तो, नक्की काय म्हणतात बघ, कुठला आवडतो. अजून तर काय पाठवलं, 4 तर टाईम काय 3 वाजे आले, तर 3 वाजाय 5 मिनटं कमी. कधी वाजेपर्यंत पाठवलं काय म्हणत. आणि कडेगावला गेलो होतो, तिथं नेटवर्क फास्ट होतं. 10 ते 15 मिनटामध्ये व्हिडिओ अपलोडसुद्धा झाला. इथं 3-4 तास लागते. तिकडं नेटवर्क चांगलं होतं जिओला, 5G नेटवर्क, 5 MB चालत होतं पर सेकंद. जरा यूट्यूब बघतो. 2 hours later. बसलाय मातीत, अगोदर मातीमध्ये हा पाय ठेवत होता. मायातून माघारी आलो, फुटबॉल खेळत बसलो. अगोदर काय कोण येत नव्हतं, पहिलीनं सुरुवात केली. काका या सगळे एका मागे
8:30 वाजले तर आत्ताशी घरी आलो. जेवणाचं बघायचं. काल काय स्पेशल नव्हतं केलं, आज चाललंय बनवायचं. भजी चपाती आणि श्रीखंड. तेवढं तरी काहीतरी स्पेशल असावं जेवणामध्ये खाण्यासाठी. बघू किती वाजेपर्यंत होते. तसे 8:30 वाजले ते. आणि तेजू सुद्धा बोलवलं जेवण करायला. ती पण गोव्याला जाणार आहे नंतर. तिकडे दादीची बड्डे झाली तिकडे. मग भेटायला आले सगळ्यांना. मग तिला म्हणजे जेवायला बोलवले आज. फोन चार्जिंग लावतो पहिल्यांदा की फिरण्यामध्ये मोबाईल चार्जिंग संपते आणि 5G नेटवर्क असलं कसं संपते पटाप मला समजत नाही का. माझा फोन बॅटरी जास्त यूज करतोय ते समजून झाले. लावतो चार्जिंगला पहिल्यांदा, नंतर बोलू आपण पुढे. झोपा येतोयस का? झोपा ये तू, झोपा ये. राहुल तू पळालास का? तू झोपा ये. राहुल तू मला भिवूनच पळालास का? राहुल तू पळालास का? पंढरीत केला भिवून. माझा इलिओ बघ मग तुला कळल पंढरीत फलकेनं कसा तुला फाडून ठेवला होता, गोळीबार केला होता. राहुल तू पळालास का? जा झोप जा. आजच्यासाठी एवढंच एंटरटेनमेंट. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब. आज एक सबस्क्रायबर कमी झाला. 154 होते, 153 झाले. वाढवा ना, काहीतरी करा प्लीज. वाढवू सबस्क्रायबर. बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.